नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भवानी यात्रेनिमित्त भावनवाडीचं मैदान आहे मित्रांनो. 12/8/2025 जुनं आणि म्हणतात ना पारंपरिक मैदान आहे. ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय मित्रांनो. सर्वात मैदान झालं ती फाटे, त्या फाटीवरच आपण हे मैदान भरणार आहे. तर नमस्कार. नमस्कार. हे मैदान भवानी यात्रेमध्ये निमित्त आहे. मला वाटतं 26 वर्षाची परंपरा. हे मैदान आपलं जे यात्रेनिमित्त भरवलं जातं हे जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. मान तालुक्यात सगळ्यात जुनं मैदान हे आपलं मैदान आहे आता सध्यामध्ये. बिदारण देवडीचे 2 मैदान होत होते जुन्या काळामध्ये. त्यातलं बिदालचं आता बंद झालं, पण भावनवाडीचं मैदान आहे ते 2000 सालापासून चालू आहे. हे 26वं वर्ष आहे मैदानाला. बंदीच्या काळामध्ये बंद राहिलं, पण त्याच्या आधी त्याच्यानंतर कंटिन्यू चालू आहे मैदान. बरं, आता फाटी सोन्या 50-50 केसरी मैदान झालं तीच बरोबर. हा, सेम पाठी राहील तीच. काय बक्षीस कशी आहेत काय? मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांकाला 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय क्रमांक 51,000, चौथा क्रमांक 31,000, पाचवा 21, सहावा आणि सातवा 11,000 रुपये राहील. 6वा 7वा 11,000. हा. आणि जर गाड्या जर वाढल्या तर आम्ही ऑटो बक्षीस पण 11,000 रुपये देऊ. आठवं पण 11,000. हा, 11 ऑटो. बरं, आणि जुनं पारंपरिक म्हणण्यापेक्षा जे काही जुने नियम आहेत आपल्याकडे, आपण पहिल्यापासून जे निशाण असतं ते मानाचं निशाण मिळायचं, त्यात बऱ्यापैकी मैदानात मिळत नाही. पण आम्ही प्रत्येक गाडा मालकाला जे फायनलला गाडी राहतील त्यांना प्रत्येकाला निशाण मिळतं, आणि जो ड्रायव्हर फायनलला 1 नंबर करेल त्याला मानाचा फेटा मिळतो, आणि बाकीच्या 7 ड्रायव्हरला पण मानाचा फेटा मिळतो. पण आतुरता राहते प्रत्येक ड्रायव्हरला की बाबा आपल्या डोक्यात फेटा यावा. नानाचा फेटा एक प्रकारे मित्रांनो. बरं, आता प्रवेश फी किती आहे काय? प्रवेश फी 1,000 रुपये. 1,000 प्रवेश फी. हा. किती गाड्या नोंद करायचं? कसं टार्गेट किती आहे तुमचं? एक 500 पर्यंत गाड्या नोंद घ्यायची, 500च्या वरती 500 वर नाही घेणार. नाही घेणार. कारण ह्या मैदानात गेल्या बारीच रेकॉर्ड आहे. हा. मला वाटतं 800 गाड्या, काहीतरी 800-900 गाड्या झालेल्या. गाडी झाली होती. आपण एक 500 बरं, पर्यंत. आता पुढं काय अडचण वगैरे काय आहे का मैदानात? मैदानात आता सोन्या 50-50 झालेली तीच फाटे, सेम फाटे. पुढे तुम्ही किती जरी पुढे बघितलं ना, तरी किती जरी गाडी पुढे गेली तर काय सुद्धा अडचण नाही मैदानावर. पाठीमागं नाही, पुढे नाही, साईडला सुद्धा कुठं काय विहीर वगैरे कुठली अडचण नाही. आता वेगळं काय हॉटेल व्यावसायिकांना कायच तुम्ही सल्ला? आता एक म्हणजे महत्वाचा मुद्दा एक घ्यायचा आहे की जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना एक सूचना आहे की जे आपले निकाल फाटे त्याच्यापासून पाठीमागच फक्त हॉटेल लागले जाते. निकाल फाटीच्या पुढे कुणी हॉटेल लावू नका. जर लावलं तर ते काढण्यात येईल. आताच जागा धरायचं असल्यावर तुम्ही साईडला धरू शकता. साईडलाच धरा. हॉटेलला जागा भरपूर आहे. कसं हा, भरपूर जागा आहे. तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता, भरपूर जागा आहे. काय हो, मैदानाविषयी काय सांगताल? या मैदान 26 वर्षाची परंपरा आहे तुमची. नमस्कार. हे आपलं भावनवाडी ते जय भवानी मातेचं मंदिर आहे. या माई देवीचं मूर्ती आहे आणि तुळजापूरच्या देवीची मूर्ती आहे. तर हे 26वं वर्ष आपलं आहे, आणि संतोषरावांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र केसरी आपल्याला भेटले. आणि हे आपल्या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की इथं कुठलंही पावणा रावळा वगैरे तसला वशीला काही चालत नाही. जे आहे ते समोर. एक वर्षी तुम्हाला आठवण सांगतो, एका वर्षी बैलगाड्या खूप कमी आलेल्या, तरी आपण बक्षिसाची रक्कम कमी केली नाही. जे आहे ते आपण दिली. इथं कुठलीच वशील आपण करत नाही, कारण देवीचे आपण यात्रेसाठी भरवतो. हे काय खासगी मैदान नाहीये. त्यामुळे जे नियम आहे ते आपण काटेकोरपणे पाळतो. आणि जे जुने बैलगाडी मालक आहेत त्यांना तर माहितच आहे. कित्येक जण जुन्या गाडी मालकांचे अजूनही फोन येतात. ते व्हिजिट करतात, येतात, देवीचं दर्शन घेतात, बघायला येतात. ही यात्रेचं मैदान एक भवानी मातेचा आशीर्वाद 1 नंबर करणारा किंवा गुलालात राहणारा लागतं. आता विषय सांगतो तुम्हाला की जी जुनं आणि परंपरेचं मैदान म्हणते ती, किंवा इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक अनुभव येतो की इथं पारदर्शकता ही 100% असतात. तुम्हाला पण अनुभव आहे, तुम्ही पण लाईव्ह केलेला आहे. तर पारदर्शकता 100% राहणार की बाबा गावचा बैल आहे, कुणाच्या पाहुण्याचा बैल आहे, तसलं अजिबात सुद्धा इथं काय चालत नाही. किंवा तुम्हाला अक्षी एखादी पावती जरी पाहिजे तरी या मैदानावर मिळत नाही पावती. तुम्हाला कमिटीकडून पावती पण मिळणार नाही. विकत घ्यायला लागते. लाईव्ह मला सांगा, लाईव्ह लॉट कधी काढणार आहे काय? लाईव्ह लॉट 11 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता काढले जातील. आणि नोंद किती दिवसापासून चालू आहे? नोंद कालपासून चालू झाली आहे. आता 30 गाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. म्हणजे कालपासून चालू झाली. कालपासून चालू झाली. मित्रांनो, लवकरात लवकर नोंद का करून घ्यायची? कारण गेल्या बारीने परत पावत्यासाठी परत सोन्या 50-50 केसरी. हा, आता काय झालं सांगतो तुम्हाला. सोन्या 50-50 केसरीला कमीत कमी आता म्हणजे आमची पूर्ण टीम होती. प्रत्येकाला 100-150 तरी फोन आलं होतं नंतर की बाबा पावती द्या वगैरे. तर आपले मैदान जुनं आणि पारंपरिक आहे. तुम्ही जर नंतर म्हणचाल की बाबा लाईव्ह चालू झालं 8 वाजता, 8:15 वाजता तुम्ही पावती टाकायला चाल, किंवा 8:30 वाजता म्हणचाल की आम्हाला एखादी पावती द्या, तर ही गोष्ट इथं होतच नाही पहिल्यापासून, आता पण नाही होणार. जी काय असेल ते रितसरच होणार. अखिल भारतीय
हा मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे काही नियम आहेत, अक्षय तुमचे तास पलटीपासून असू द्या किंवा जे काही नियम असतील, शिफ्टी चावा वगैरे तर कुठल्याही प्रकारे मारहाण वगैरे चालणार नाही. बर. पूर्णपणे नियमावली आहे. पब्लिक काय विषय केलाय तुम्ही जास्त पब्लिक म्हणजे लांब नाही येणाऱ्या गाडीवर नाही होणे म्हणून त्यासाठी काय आहे का? त्याच्यासाठी कसा विषय आहे, आता आपल्या मैदानाला फाट्या आहेत 10, आपण गाडी 8नच पळवणार आहे. जर वाढली तर वाटलं आपल्या तर 9, जास्तीत जास्त 9 पळतील. साईडला एक एक फाटी मोकळी राहील आणि त्याच्या बाहेर दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग आहे. आता कसं स्वयंसेवक कसं भरपूर यात्रेच्या मैदानावर प्रत्येक घरी एक एक दोन माणसं. आता आमचा विषय काय माहिती आहे का, आमची ज्यावेळेस पहिली मिटिंग होती त्यावेळेस उजव्या बाजूचे पंच म्हणजे उजव्या बाजूला फाटीचे रक्षक, डाव्या बाजूचे फाटीचे रक्षक, हे ऑलरेडी टीम असते 20-20 जणांची, सुट्टीला 10 जणांची, निकालाला 5 जणांची. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा कोण जरी माणूस आला तर ती निकाल देणार पण नाही आणि तो मान्य पण केला जाणार. म्हणजे आधीच तुम्ही ठरवून ठेवलं इथं तिथं थांबायचे त्यांनाच थांबायचं. म्हणजे आधीच आपलं कसं सगळं नियोजन करून हो. ठेवलं की बाबा पूर्णपणे तुम्ही इथं सगळं नियोजन अगदी संतोषराव म्हणतायत त्या पद्धतीने सगळं झालेलं आहे. आमच्या मैदानाची एकच खासियत की पूर्णपणे प्रामाणिकता. इथं कुठली वशिलेबाजी नाही, कुठला नातेवाईक नाहीये. त्यामुळं इथं येणाऱ्या प्रत्येक बैलगाडी मालकांना अगदी त्यांनी बिंदासपणे यावं. पब्लिकचा कुठलाही त्रास नाही, पूर्णपणे सगळं जे काही ते नियमानुसार होतं. ओके मित्रांनो, फाटीचा आपण आढावा घेऊया चला.